नमस्कार. महासागरच्या खरी खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आज सायंकाळी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार थांबला. हरियाणात काँग्रेसची हवा होती आणि आहे हे दिसून आले. भारतीय जनता पक्षाने जे जे आडाखे बांधले होते ते सर्व नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळाले. हरियाणाची जबरदस्त नेत्री कुमारी शैलजा 25 तारखेला भारतीय जनता पक्षात प्रवेश करेल असे अनेक दिग्गज भाजप नेत्यांनी जाहीर करून टाकले होते. पण राहुल गांधी आले आणि सगळे चित्र पालटले. एका सभेत राहुल गांधी यांनी कुमारी शैलजा यांचा हात अलगदपणे हुडांच्या हातात दिला. तेव्हा मंचावर आणि जनसागरातून टाळ्यांचा जबरदस्त कडकडाट झाला. त्यानंतर कुमारी शैलजा यांनी जोरदार प्रचारही केला. 90 पैकी 70 जागी हुडांच्या पसंतीचे उमेदवार आहेत. हे सर्व असले तरी शेवटच्या क्षणी कुमारी शैलजा यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही असे जाहीर करून सर्वांची बोलतीच बंद केली. आता निवडणूक प्रचार संपण्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे कद्दावर नेते अशोक तंवर जे काँग्रेसमधून भाजपात गेले होते ते पुन्हा शेवटच्या दिवशी काँग्रेसमध्ये परतले. त्यामुळे हवा कोणत्या दिशेने वाहत आहे हे स्पष्ट झाले. आज निवडणुकीचे भविष्य वर्तवणारे जे जे पंडित आहेत त्या सर्वांनीच काँग्रेसला 55 ते 60 जागा मिळतील अशी भाकिते केली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला 15 जागांच्या वर जागा द्यायला कोणीच तयार नाही. 4 राज्यांच्या निवडणुका आगेमागे असल्यावरही जम्मू काश्मीर आणि हरियाणा यांची निवडणूक आधी घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड यांना वाऱ्यावर सोडण्यात आले होते. ही खेळी आपल्यासाठी अनुकूल राहील अशा अपेक्षेने निवडणूक आयोगामार्फत 2 टप्प्यात 4 राज्यांची निवडणूक घेण्याचा डाव यशस्वी झाल्याचे दिसत नाही. जम्मू काश्मीरची हवाही भाजपाला अनुकूल नाही. या राज्यात प्रचार करताना पंतप्रधान मोदींपासून इतर सर्व नेत्यांपर्यंत कुणाकडेही केवळ काँग्रेस आणि राहुल गांधी यांना लक्ष करण्याचा एकमात्र मुद्दा होता हेच दिसून आले. 10 वर्ष हरियाणात डबल इंजिनचे सरकार होते. पण खट्टर यांच्या आढ्यतेमुळे आता हरियाणा जवळजवळ भाजपच्या हातून निसटलेला दिसतो. हरियाणा हे छोटे राज्य असले तरी दिल्ली जवळ असल्याने आणि दिल्ली जवळील शहरात मोठी उलाढाल होत असल्याने त्या राज्याचे महत्व फार मोठे आहे. भारतीय जनता पक्षाला आता श्रीमंत राज्य महाराष्ट्र आणि खनिज संपन्न झारखंड यांच्यातील निवडणुकांना तोंड द्यायचे आहे. महाराष्ट्राने लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला कौल दिला नव्हता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून राज्य सरकारने अनेक योजनांचा धडाका लावलेला दिसत आहे. या योजनांचा धूमधडाक्यात प्रचार करण्यासाठी काही निवडक वृत्तपत्रांना पानापानाच्या जाहिराती देण्यात येत आहेत. लाडक्या बहिणीपासून ते लाडके शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या समोर अनेक तुकडे फेकलेले आहेत. त्याचा विचार आपण नंतर करू. 8 तारखेला जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर 2 ते 4 दिवसांत महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होईल. त्याबरोबरच झारखंड असेल की झारखंडसाठी वेगळा कार्यक्रम जाहीर होईल हे बहुतेक निवडणूक आयोगालाही ठाऊक नसावे. पण जे काय होईल त्यात भारताच्या लोकशाहीतील कच्चे दुवे कोणकोणते आहेत याचे दूरदर्शन मात्र नक्कीच होईल. पुढील काळात केंद्रात भाजपाची सत्ता आणि राज्यात भाजपा बेपत्ता असे होऊ नये, नाहीतर मोदी आणि शहा या दुक्कलीसाठी ती धोक्याची निशाणी ठरेल असे आमच्या सारख्यांना वाटते. आज हरियाणाने भाजपला हरिहरी करण्यास भाग पाडलेले आहे एवढे मात्र नक्की. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.